मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकातील नाखवा दादा या कवितेचा स्वाध्याय सोडवणार आहोत। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे? उत्तर, या कवितेत मुलगा नाखवा दादाशी बोलत आहे। कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो? उत्तर, या कवितेतील मुलाला नाखवा दादा सोन्या या नावाने हाक मारतो। हिरव्या रानात कोण आहे? उत्तर, हिरव्या रानात पांढरे शुभ्र ससे आहेत। पानापानात कोण लपले आहे? उत्तर, पानापानात दवबिंदू लपले आहेत। मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत? उत्तर, मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत। नाखवा दादा शेवटी काय म्हणतो? उत्तर, हे सोनेरी कवडशा, तुला खाली पलीकडे न नेऊन कसे चालेल, असे नाखवा दादा शेवटी म्हणतो। प्रश्न 2, जोड्या जुळवा। गट, सशाचे डोळे, 2 फुलपाखरांचे, 3 दवबिंदूंचे। ब गट, सोनेरी रंग, लाख हिरे, लाल लाल। उत्तर, सशाचे डोळे लाल लाल, 2 फुलपाखरांचे सोनेरी रंग, 3 दवबिंदूंचे लाख हिरे। प्रश्न 3, खालील ओळी वाचून चित्र काढा। फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग। मुलांनो, इथे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही चित्र काढू शकता। ढगांमागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके, पाहायची आहे खाडीची शान। मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला ढग दाखवायचे आहेत, इंद्रधनुष्य दाखवायचे आहे, झोका दाखवायचे आहेत। मी चित्र दाखवते तसंच तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण काढू शकता। प्रश्न 4, तुम्ही काय कराल ते सांगा। नदी काठावर उभे राहून। उत्तर, मी नदीच्या वाहणाऱ्या पाण्याकडे व त्याच्या आजूबाजूच्या परिसराकडे बघत राहीन। उन्हात गेल्यावर। उत्तर, उन्हात गेल्यावर मी कोठे सावलीत थांबता येईल का ते बघेल। पावसात भिजल्यावर। उत्तर, मी घरी जाऊन ओले कपडे बदलेल व माझा पावसात भिजलेल्याचा अनुभव सर्वांना सांगेन। बागेतील फुले पाहिल्यावर। उत्तर, फुलांचे वेगवेगळे रंग बघेन, त्यांचा वास घेईल। आकाशातले चांदणे पाहताना। उत्तर, आकाशातले चांदणे पाहून मी सुंदर चित्र काढेन। थंडीने गारठून गेल्यावर। उत्तर, थंडीने गारठून गेल्यावर मी शेकोटी पेटवून ऊब घेईल। मुलांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा।